गाडे साहेब, त्याचप्रमाणे पितांबर बाळासाहेब, कांबळे साहेब, गोडबळे साहेब आणि आपल्याला विनंती करतो की आपण सर्वप्रथम महापौर साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं. काका 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 आणि महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी महापौर साहेब त्यांच्या कामाला त्यांनी सुरुवात केली आणि आजपर्यंत त्यांचा 1 महिन्याचा प्रवास पूर्ण झाला. याबद्दल अधिक माहिती ते देतीलच. सन्माननीय महापौर साहेबांना विनंती करतो की आपण यानंतर. नमस्कार. आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना नमस्कार करतो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व जनतेच्या सहकार्याने महापौरपदी मला कार्य करण्याची संधी मिळाली आणि आता आजच त्या पदभाराला 1 महिना पूर्ण होत आहे. तर 1 महिन्यात मी शहरातील सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, नवनिर्वाचित नगर सदस्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शहरातील प्रमुख समस्या पाणी, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, स्वच्छता, वैद्यकीय विभागातील समस्या आहेत. त्या सर्व जाणून घेतल्यानंतर त्याच्यावर त्वरित काम करण्याचा प्रयत्न मी चालू केला. पहिल्या साधारण सभेमध्ये जे प्रामुख्याने मुद्दे होते, जे सर्व नगर सदस्यांनी मला सुचवले किंवा त्याबद्दल मला नागरिकांच्या तक्रारी सांगितल्या, त्याच्यात सर्वात पहिला होता पाण्याचा प्रश्न. तर पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मी सगळीकडे दोन्ही निगडी, चिखली येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाला व्हिजिट केली. सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर जी आपली भामा-आसखेडची पाईपलाईन बंद आहे, 70% तिचं काम पूर्ण झालेलं आहे, 30% राहिलेली आहे. तर 30% काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्याच्यानंतर जो जुना ठेकेदार होता तो दिरंगाईने काम करत होता, त्याला एलिमिनेट केलंय आयुक्त साहेबांनी. नवीन प्रक्रिया चालू आहे, निविदा प्रक्रिया, ती लवकर प्रसारित होईल. ती प्रसारित झाल्यानंतर 6 ते 8 महिन्यात ती पाईपलाईनचं काम पूर्ण होणार आहे. त्याने आपल्या शहराला सुमारे 100 MLD पाणी नव्याने भेटणार आहे. आपल्या शहराचा 5 ते 10 वर्षाचा पुढचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ हे चालू असताना आंध्र धरणाची पाईपलाईनचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. पावना जलवाहिनीचा पण पाठपुरावा करण्याचा माझा मानस आहे. त्याच्यानंतर नगर सदस्यांनी आरोग्य सेविका ज्या होत्या रात्रीची शिफ्ट त्यांची बंद करावी ही मागणी केली होती, ती त्वरित बंद करण्यात आली. एक अग्निशमनचे अधिकारी होते, ते मुजोरपणे सगळ्यांशी वागत होते, अधिकाराचा गैरवापर करत होते, त्यांचे अधिकार काढून घेतले. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सामान्य अधिकार वाटप करण्यात आले, जेणेकरून अग्निशामक विभागात स्वच्छ कारभार होईल आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही असे प्रयत्न केले. कुत्र्यांचा एक प्रश्न होता, भटक्या कुत्र्यांचा. तर पशुवैद्यकीय जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली. आता सर्वसाधारण जीबी झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात 1 ते 1.5 एकर जागा शोधण्याचं काम चालू केले. त्याच्यात त्यांना सुमारे 5 ते 6 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जागा त्यांना उपलब्ध झाल्या. लवकरात लवकर तिथे आता श्वान संगोपन केंद्र चालू करण्यात येतील. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक श्वान वाहक गाडी, त्यांच्यासोबत त्यांचे कर्मचारी असतील. त्यामुळे पशूंचा जो प्रश्न आहे भटक्या कुत्र्यांचा, तो सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करण्यात येईल. सर्व नागरिकांना जो व्याजदराने टॅक्स आकारण्यात आला होता त्याबद्दल सर्वांची तक्रार होती. तर ती तक्रार दूर करण्यासाठी आबाई योजना शहरात चालू केली. आपल्या उपमहापौर ताई आल्या, त्यांचं सगळ्यांनी स्वागत करावं. तर आबाई योजना चालू केली. त्या आबाई योजनेद्वारे जो व्याजदर टॅक्स आहे तो 90% माफ करण्यात येणार आहे. सुमारे 2,12,000 रहिवाशांना याचा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शहरवासियांच्या मागणीनुसार सर्व काम करत आहे. आता जे काही आरोग्य बाबतीत, स्वच्छते बाबतीत प्रश्न आहेत, शिक्षणा बाबतीत प्रश्न आहेत, त्या संदर्भात इथून पुढच्या काळात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात
शहरातील मी स्वतः जाऊन व्हिजिट करणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील नगर सदस्यांना तिथं बोलवणार आहे, जेणेकरून मला प्रत्यक्ष स्थळी जाऊन स्वच्छतेचं काम असेल, आरोग्याचं काम असेल, वैद्यकीय काम असेल, मला त्याची माहिती घेता येईल आणि मला प्रत्यक्ष त्याच्यात काम करण्यात रस आहे आणि सर्व नागरिकांनी त्याच्यात सहभागी व्हावे शहरातील, अशी माझी इच्छा आहे. त्या दृष्टीने मी इथून पुढे काम करणार आहे. आपले काही असतील प्रश्न संगोपन झालं पाहिजे, परंतु सकाळी सकाळी कुत्रे घेऊन चांगल्या रस्त्यावर फिरतात आणि विष्टा त्यांची पडते, त्यांच्यावर काय कारवाई करणार? तेच ना, स्वच्छता मोहीम जी राबवायची ती आता मी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्वतः स्वच्छते मोहिमेसाठीच बैठक लावलेली. पुढच्या आठवड्यात 8 दिवसाचं शेड्यूल केलेलं आहे. त्या आरोग्य अधिकाऱ्यांना बोलून मी स्वतः जे डार्क स्पॉट आहेत प्रभागातले तिथे व्हिजिट करणार आहे, मी स्वतः स्वच्छता करणार आहे. आणि अधिकाऱ्यांची एक मी आरोग्य विभागाची ऑलरेडी बैठक घेतलेली आहे की मला त्याच्यात दिरंगाई वाटली तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देणार आहे. बिना परवानगीची कुत्रे पाळणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भटकी कुत्रे 5% असतील, बाकी सगळे पाळलेच कोणीतरी, पण त्याच्यावर काय परवानगी घेत नाहीत ते. त्यासाठी काहीतरी कडक नियम त्यांचं एक आपल्याला बैठक घेता येईल. जे प्राणी मित्र असतात त्यांचं नाही तर त्यांना पण दुखवायचं नाही आणि कुत्र्यांना पण त्रास नाही व्हायला पाहिजे, नागरिकांना पण त्रास नाही व्हायला पाहिजे, अशा दृष्टीने कोणीतरी पुढाकार घेऊन प्राणी मित्रांची एक बैठक आणि त्यांच्यावर काय पशुवैद्यकीय आपल्या शहरातील काही उपाययोजना आहेत त्याची एक बैठक घेऊन त्याच्या उपाययोजना करू. महापौर साहेब, जेबी मध्ये अनेक सदस्यांनी प्रशासकीय राजवटीमध्ये भ्रष्टाचाराच्या बद्दल अनेक तक्रारी किंवा चौकशीची मागणी केली, तर त्या संदर्भात आपण काय केले? आता मी सर्व नगर सदस्यांपुढे एकदा आयुक्तांनी सूचना केली आहे, आयुक्तांना विकास आराखड्याचं पण सादरीकरण करायचंय किंवा त्यांच्या प्रशासकीय काळातील कामांचं जे काही त्यांची मागणी असेल आयुक्तांसमोर त्यांना सगळ्यांना भेटून एकदा आयुक्तांना सूचना करणार आहेत. त्यांच्या कामांची काही सदर श्वेतपत्रिका काढण्यात यावी आणि सर्व कारभार नगर सदस्यांपुढे मांडण्यात यावी. महापौर साहेब, गौरीनगर या ठिकाणी कचरा विलगीकरण आहे आणि त्या ठिकाणी आपला जवळपास 8 ते 10 गुंठ्याचा प्लॉट आहे महानगरपालिकेचा. त्या ठिकाणी राजकीय लोकांनी तिथं अतिक्रमण करून मोठं पत्रासळ उभा केले. आपण महानगरपालिकेचे जे अतिक्रमण केलेले प्लॉट आहे ते काढून घेतोय, त्या ठिकाणचा देखील आपण प्लॉट तो काढून घेणार आहे का? कुणी तक्रार केली तर त्याच्यावर कारवाई करू आपण. तक्रार करायला लोक घाबरत आहेत कारण की राजकीय दबाव आहे त्यांच्याकडे. तक्रार तर आली पाहिजे ना, आपल्याला समजणार कसं ते कुणाचं आहे. क्रीडा विषयक आता अवकारिता म्हणून एक ते सकाळीच मला भेटून गेले. त्यांचं उद्यानाविषयी जे धोरण आहे किंवा पॉलिसीज आहे तसंच क्रीडा विषयक पॉलिसी मी त्यांना बनवायला लावलेली आहे. आणि अण्णासाहेब मगर स्टेडियम PPP तत्वावर सर्वात स्मार्ट स्टेडियम आपल्या शहरातलं सर्व खेळ तिथं करण्यात येतील असा एखादा कॉन्ट्रॅक्टर बघून ज्याच्याकडे PPP तत्वावर, कारण आता निधी आपल्याकडे शिल्लक नाही तर महानगरपालिकेला पण निधी उपलब्ध व्हावा, त्याच्यातून फायदा व्हावा आणि खेळाडूंचं पण त्याच्यातून संवर्धन व्हावं असे काहीतरी योजना राबवण्याचा मानस आहे. महापौर साहेब, वाकडमध्ये CBC बोर्डची आपण एक मोठी बिल्डिंग सुरू केली आहे, म्हणजे पूर्ण काम झालंय CBC शाळेचं. गेल्या वर्षी ती पूर्ण झालेली असताना आता यावर्षी तिथं काय आपण शाळा चालू करणार आहोत का? त्याचे मागं पण त्यांनी टेंडरच्या बाबतीत ते PPP तत्वावर द्यायचं चालू होतं पण ते दिलेले नाही. यावर्षी ती सुरू होऊ शकते का? वाकडे मी शिक्षण विभागाकडून लवकरच त्याची माहिती घेतो, त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. आधी सृष्टीचा ठराव आपण केलाय, त्या दृष्टीने बजेटमध्ये आपण काय केलंय? आता बजेटमध्ये तर आधी सृष्टीसाठी नाही, परंतु तिथे डॉक्टर सेनेट आहेत व्हाईस प्रेसिडेंट त्यांचा स्वतः मला निरोप आला होता. विरोधी पक्ष नेते, आयुक्त साहेब, आम्ही आमची सर्व टीम आता अधिवेशनामुळं ती एक मीटिंग लावली होती ती पोस्टपोन झाली आणि लवकरच ती मीटिंग करण्यात येईल आणि त्यांना जसं हवंय त्यांच्या डोक्यात जशी ती सृष्टी किंवा अजितदादांच्या स्मरणार्थ ज्या गोष्टी बनवायच्या त्यांच्या सल्ल्यानेच पुढे काम. महापौर साहेब, एक प्रश्न असा आहे की रावेत बंधारा जो आहे पवना नदीचं जे पाणी येतं, पूर्वी रावेतच्या वरती काही जास्त सोसायटी नसल्यामुळे तो स्वच्छ पाणी तिथपर्यंत यायचं, पण जलशुद्धीकरण जे केंद्र आहे रावेतचं तिथून जे शहराला पाणी येतं ते दूषित पाणी येते. अनेक दिवसांपासूनच्या तक्रारी आहेत, त्यावरती तुम्ही काही उपाययोजना करणार आहात का? आता वरती भरपूर सोसायटी झाल्या त्याच्यामुळे सगळं पाणी डायरेक्ट त्या बंधाऱ्यात येतं आणि तिथून जलशुद्धीकरण जे पाणी येतं ते फार दूषित आहे.
ते ऑलरेडी लिस्ट काढायला लावलेली आहे. मी इंद्रायणी नदीत जेव्हा गेलो त्याच्यानंतर आळंदी नगर परिषदेचे पण सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आले होते, त्यांना लिस्ट काढायला लावलेली आहे तळवड्यापासून तर चरोलीपर्यंत आणि रावेतचा पुढचा भाग आहे त्याची पण लिस्ट काढून त्यांच्या फायदेशीर कारवाई करू. प्रशासकीय राजवट संपली महिना तरीही काही अधिकारी आहेत ते अजूनही प्रशासकीय राजवटीतच आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार आहात आपण? त्यांची काही माहिती मागवली काय झालं? आता आपल्याला माहिती आहे अग्निशमनच्या एका अधिकाऱ्याचे अधिकार पण घेतले विधान भवनात पण त्यांच्या विरोधात प्रश्न लावलेला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. तर प्रशासनाचं आपल्याला वाटतंय की पण मला तर आतापर्यंत चांगलं सहकार्य झालेलं आहे. असं कोणी टाळत नाही किंवा प्रशासकीय भागात कोणी वागत नाही आतापर्यंत अनुभव. जर कुणी कोण असलं तर त्यांच्या चिपाड्यासारखं त्यांच्यावर पण कारवाई करू. चिखली भागामध्ये तिकडे अनधिकृत बांधकाम भरपूर आहेत. एका सामाजिक कार्यकर्ते त्यांनी तक्रार केली, त्यांना बिल्डर वगैरे यांच्याकडनं धमकी येत आहेत. अनधिकृत काय बांधकाम रेड झोन मध्ये अनधिकृत बांधकाम आहे. त्याला तक्रार केलेली एकाने साहित्य सामाजिक कार्यकर्ते त्यांना धमकी येत आहेत बिल्डरकडनं. त्यांनी तक्रार करा मी माझ्याकडे मी त्या बिल्डरांचा बंदोबस्त करतो. शिक्षण विभागातील संगीता वांगर मॅडम आहेत. या अनेक दिवसापासून प्रायव्हेट स्कूल जेवढे आहेत त्याच्यावर नियंत्रण करतात. अनेक तक्रारी पालकांच्या RT Act नुसार फीस असतील घेणे, अनधिकृत बांधकामांमध्ये अनधिकृत शाळा, पूर्णपणे अनधिकृत शाळा अशा तक्रारी येऊन सुद्धा संगीता वांगर आणि विलास दयाराम पाटील हे कारवाई करत नाहीत. त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. तसं त्यांच्या वतीने मला कुणीतरी सर्व दिलेले आहेत ऑलरेडी तक्रारी दिलेल्या आहेत. माझ्या तुमच्यापर्यंत नाही आले असतील. माझ्याकडे तुमच्यापर्यंत त्यांच्यावर करू का? बाबू साहेब, मेट्रोचा दुसरा टप्पा जे आराखडा तयार झाला होता तो कॅन्सल करण्यात आला आहे. मेट्रोचे व्यवस्थापक आपल्याकडेच आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काय पुढाकार घेणार आहे? हा, मी स्मार्ट सिटीची एक बैठक केली. सावंत आर्डीकर साहेब पुण्यात बैठकीला गेले होते. मी MPC वरून अटेंड केली. आता जी नेक्स्ट बैठक असेल त्याच्यात सर्व माहिती घेऊन स्मार्ट सिटीची काम आहे ते होण्यासाठी आणि जे CCTV कॅमेरे होते किंवा अंडरग्राऊंड केबल होते ते सर्व 20% काम राहिलेलं आहे. पण 80% झालेलं काम तर त्या 20% काम जे अपूर्ण आहे त्याच्यामुळे शहराला त्याचा काही फायदा होत नसतो. तर ते काम पहिलं पूर्ण केलं पाहिजे असा माझा आग्रह राहील. आणि मेट्रोच्या कामासंदर्भात पण मी हार्डेकर साहेबांकडून संपूर्ण माहिती घेऊन लवकरात लवकर पुढचं काम कसं होईल यासाठी प्रयत्न करेन. नाशिक रोड ते खेडचं जे मेट्रो आहे त्याचं पण आराखड्याचं काम चालू आहे. काही तुम्ही हे घेतलंय का त्याचा आढावा वगैरे? नाही, अजून नाही. मी घेईन लवकरच. दोन्ही चाकांचंच आराखडा तयार आहे. सादरीकरण झालेलं नाही, आपल्याकडे सादरीकरण होणार आहे. ओके, लवकरच त्याची माहिती घेईन. मेट्रोमध्ये एक सूचना आणखी एक विचारणा करण्यात येईल. वाकड आणि कोकणेचं वाडी इकडं हा भोसरीपर्यंत त्या मार्गाचे विस्तारीकरणामध्ये कळेल का नाही? नाही, मला माहिती घ्यायची, माझ्याकडे माहिती नाही आहे. बाबू साहेब, तुमच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला काय? नाही, मला वाटतं पुणे जिल्ह्यातल्या सर्वांवरच घेतलाय. 10 नसतील, 35-36 आहेत. दोन्ही महापालिकेचे? ओके, ओके. काय हजाराची? तर त्यांची काय मागणी असेल पण माझे तर पुरावे सगळे मी सादर केलेले आहेत. पुढची सुनावणी दिली साहेबांनी. माझे पुरावे सर्व सादर आहेत त्यामुळे त्याच्यात काही अडचणी येणार नाही. बाबा, वाहतूक कोंडीचा जो विषय आहे त्याच्यासाठी नेहमी बोललं जातं की पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढलं पाहिजे. आपल्या तिकडं जर बघितलं तर पिंपरी गाव, चिंचवडगाव, भोसरी गाव आणि निगडी असे मोजकेच PMPLचे डेपो आहेत ज्याच्यामुळे तिथल्या ठराविक लोकांनाच तिथून प्रवास करता येईल. तर तातोडे, तुमचं पुनावळे, तिकडं रावेत, किवळे जे भाग नवीन आले महापालिकेत, चरोली असेल किंवा काय अशा भागांमध्ये PMPLची कसलीच काही सोय नाही आहे आणि जेणेकरून त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल होत नाही लवकर. तर आता नव्याने तुम्ही पुढच्या आठवड्यात मीटिंग लावली आणि महापालिकेने बऱ्यापैकी 300-400 कोटी रुपये राखून ठेवले PMPL साठी. तुम्ही मागच्या गेल्या 5-10 वर्षांच्या काही चुका झाल्या PMPL कडून. तुम्ही नवीन बस डेपोचे प्रस्ताव किंवा नवीन बस नवीन एरियासाठी असं काही ठेवणार? आताच 3 बसची ऑर्डर केली लोणकर साहेबांना, आताच त्याबद्दल सांगितलं. आता तुम्ही बरं झालं सुचवलं. आणि या भागात तातोडे, किवळे या भागासाठी 3 बस सांगितलं. आमच्या मोशी चोरोली भागासाठी आता मी जेव्हा बैठकीला जाणार
त्यासाठी बस वाढवण्याची सूचना त्यांना करणार. महापौर साहेब त्याच्या मानाने ही संख्या एकदम तोडकी असं नाही वाटत. 3 बस 4 बस 5 बस 3 बस ऑलरेडी बस आहेत ना, अजून 3 बस अजून जेवढी मागणी असेल तेवढी आता माहिती घेऊन त्याच्यानुसार नक्कीच आपण नागरिकांची सोय करण्याचा प्रयत्न करू. महापौर साहेब त्याला चालून प्रश्न आहे की PMPL नेहमी आपल्याकडे दुय्यम दर्जाच्या बस पाठवतोय नेहमी. तर आता तुम्ही मिटिंगला जाणार आहे, तर त्या दृष्टीनं अनेक नवीन भाग रस्ते चांगले झाले जातात, तर चांगल्या बस त्या दृष्टीने पण तुम्ही सूचना करावी असेल. नक्कीच करणार. महापौर साहेब आपल्याकडे बजेट नाही असं म्हणतात महापालिकेला, परंतु अग्निशमन दलाकडे 1000 कोटी त्यांच्याकडे आहे, ते आपण इकडे ओढू शकत नाही का? असं काय आहे का प्रस्ताव पुढे? कारण की त्यांच्याकडे 1000 कोटी जमा आहे. 1000 कोटी आता ठेवलेत, अनावश्यक असले तर नक्कीच आपण काही सुविधांसाठी ते वळू शकतो. बाहेरच नाही पडवता येत. बाहेरचं ते ते आम्ही आम्हाला सांगितलं नाही. जे आवश्यक आहे ना, अत्यावश्यक, अनावश्यक वळू शकतो आपण. हेवी बोलणार का महापौर साहेब? हेवी 5000 कोटीचं आपल्या काय बोलणार का? हेवी पण आवश्यक आहे ना. जैन सरांनी सांगितलं की 200 कोटी खर्च करू शकतो. काहीच नाही. तुमच्या पक्षाने तर मोठं जाहीर केलं आधीच, तर पुढे बजेटमध्ये नाही, सुनेता ताई स्वतः त्याच्यासाठी इंटरेस्टेड आहेत. माझा स्वतः कॉल झालेला आहे. त्यांच्या डोक्यात काहीतरी संकल्पना आहेत आदित सृष्टी किंवा अजितदादांच्या नावाने शहरात काहीतरी भव्य दिव्य करण्याच्या. आता अधिवेशन असल्यामुळे आमची बैठक होऊ शकली नाही. पुढची वेळ ते देणार आहेत आणि त्यांच्याच डोक्यानुसार ती संकल्पना राबवण्यात येणार. पहिल्या जीबी मध्ये तैलचित्र लावणार होते दादाचे, तुमच्या आमदारांनी घोषणा केली, त्याच्या आणखी काय झालं नाही. आणि आता निविदा ठराव मंजूर नाही झालेला, आता ठराव करायला होता. पण निवडणूक काळामध्ये भाजपने घोषणा केला होती की शहराचा विकास भाजपने केला. आता अजितदादांचं कसं आहे? अजितदादांचा पण शहरासाठी खूप मोठा हातभार आहे. आपल्याला त्याच्या सर्वांना माहिती काळामध्ये तर नाही म्हणत होतं ना. त्याच्या काळामध्ये नाही म्हणत होती. भाजपने विकास केला असता. 17 वर्षात केला असता. आपल्याला सर्वांना माहिती आहे. दादांनी पण विकास केला. दादांनंतर भाजपनी पण केला. दादाचा विकास केला. शहराचं प्रदूषण वाढलंय, त्यासाठी गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त शेखर सिंग यांनी क्लायमेट बजेट समावेश केलं होतं बजेटमध्ये. यापुढे आपण घेतलेलं नाही का? आपलं प्रदूषण कमी झालंय शहरात. नाही, प्रदूषण नक्कीच आहे. एअर क्वालिटी इंडेक्स वाढत चालला आहे. परंतु मी पंकजाताईंना भेटून आलो. आपल्याला माहिती आहे पर्यावरण मंत्री आहेत. माझ्या डोक्यात शहरातील दुर्गा टेकडी असेल किंवा 203 उद्यानं आहेत, तिथं ऑक्सिजनची क्वालिटी वाढवण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या ते मी त्यांच्या समोर प्रेझेंटेशन त्यांनी अधिवेशन झालं मला वेळ पण देणार आहेत. आणि जरी महानगरपालिकेकडून निधी नसेल तरी ताईंच्या माध्यमातून, आणि ताई पूर्ण सकारात्मक आहेत. 203 उद्यानांमध्ये आपण ऑक्सिजन क्वालिटी इंडेक्स कसा वाढवता येईल, जैविक शेती कशी करता येईल, डेन्स फॉरेस्ट कसं निर्माण करता येईल, आणि खेळाडू नागरिक सर्वजण उद्यान विभागात किंवा म्हणजे नेचर मीट्स पीपल्स असा एक कन्सेप्ट पूर्ण नागरिकांना आव्हान करून शहरातल्या लोकांना पण पर्यावरणा संदर्भात जागृत करून त्या सर्वांना त्या आपण उपक्रमामध्ये सामील करून घ्यायचे, जेणेकरून शहराचं ऑक्सिजन लेवल ही कायम नॉर्मल राहील. शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्मार्ट सिटीच्या वतीने जे कॅमेरे लावले बरेचसे बंद आहेत. तेच 20% मी सांगितलं जे स्मार्ट सिटीचं काम राहिले ते लवकरात लवकर पूर्ण करू, जेणेकरून जेवढे कॅमेरे नावाला आहेत ते प्रत्यक्षदर्शी उपयोगात येतील. ते हार्डिकर साहेबांची माझी लवकरच त्याबद्दल बैठक होती. महापौर निधी बंद आहे आपला त्या वर्षामध्ये. पेशंटला ते 5000ची मदत मिळत नाही. घेतलाय आता 5 कोटी मध्ये आपल्याला 50 कोटीची तरतूद केली. महापौर विकास निधी 50 कोटी आहे. महापौर पेशंटचा जो निधी आहे ट्रस्टचा तो 5 कोटी केलाय. आता पेशंटला मी आजच सकाळी एकाला 5000 दिले, चालू केले जेणेकरून जे गरजू असतील शहरातील त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. सर आता अधिवेशन चालू असताना बदल्या होत्या, पण आपल्याकडे आयुक्त मिळाले नाही. आता केवाडीचे तसेची बदली आहे, आपल्याला आयुक्तांची गरज आहे. मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना पिंपरी चिंचवड शहर एवढे मोठे आणि झपाट्याने वाढणारे शहर आहे, तर इथं एक स्वच्छ कारभार करताना आणि प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी एक कायमस्वरूपीचा एक IAS चांगला ऑफिसर द्यावा अशी विनंती केलेली आहे. लवकरात लवकर आपली मागणी पूर्ण होईल. JP मध्ये भाजपच्या बऱ्याच नगरसेवकांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की हार्डिकर साहेबांनी जावं,
त्याचं काही हे आहे का? नाही तसं नाही. हर्डीकर साहेबांना मी स्वतः विचारलं, ते म्हटले मला कामाचा व्याप उलट जास्त आहे, इथं शहरासाठी एक कायमचा माणूस गरजेचा आहे, तो लवकरच भेटेल. पिंपळे सौदागरमध्ये पुन्हा रायगड रोडवर एक वंडर गार्डनची उभारणी करण्यात आलेली आहे, टाकाऊतून टिकाऊ. त्याचं अजून उद्घाटन झालेलं नाही, पण ते गार्डन सुरू आहे. उद्घाटन केव्हा होणार ते कळेल. नाही मला माहिती नाही, मी माहिती घेईन उद्यान विभागातून आणि जर सर्व काम पूर्ण झालं असेल तर लगेच उद्घाटन करू. चालू आहे, 60 रुपये तिकीट घेतात ते. मग लगेच उद्घाटन करून टाकू. ती सूचना कुणाला करून टाकू लगेच. रामकृष्ण मोरे सभागृहाच्या काही कर्मचाऱ्यांनी 50 लाख रुपयाचा अपहार केल्याचं प्रकरण उघडकीस आणले आमदारांनी. तारांकित प्रश्न मांडला होता त्यांनी विधानसभेमध्ये. संबंधित कर्मचारी जर दोषी आढळले तर ही रक्कम कशी वसूल केली जाते? मला माहिती घ्यावी लागेल. मला माहिती नाही. माहिती घेतली आणि जर दोष असले तर आपण करू कारवाई त्यांची. महापौर साहेब, पत्रकारांच्या संदर्भातला विषय आहे. दिनांक 18/11/2021 रोजी जी महानगरपालिकेची सभा क्रमांक 64 झाली होती आणि त्या सभेमध्ये सर्वे क्रमांक 187 आरक्षण क्रमांक 51 वल्लभनगर या ठिकाणी 10 गुंठे जागा पत्रकार भवनसाठी आरक्षित केलेली होती. आणि त्या सभेमध्ये असा ठराव झालेला आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं ती 10 गुंठे जागा ताब्यात घेऊन विकसित करावी आणि पत्रकारांच्या कामकाजासाठी पत्रकार भवनाची उभारणी महापालिकेने करावी असे ठराव मंजूर झालेला आहे. परंतु पुढे त्याच्यावरती काहीच कारवाई झाली नाही. आता जागा ताब्यात आहे नाही, एसटीने त्याच्यावरती कब्जा मागलेला आहे. मग मला निवेदन द्यायला मी नक्कीच त्याच्यावर काम करेन. ऑनलाईन दिलेलं आहे. ऑनलाईन दिलंय ते. मेल आयडी जर भेटला तर ऑनलाईन मेल आयडी दे ना. mayor@pcmcindia.gov.in मेल आयडी mayor@pcmcindia.gov.in. देणार आहे पुढच्या जीबी मध्ये. मार्च जीबी समोर प्रस्ताव ठेवला. मार्च जीबी समोर प्रस्ताव राष्ट्रवादी 3 नगरसेवकांचा प्रस्ताव ठेवला. प्रस्ताव करणार का तो? आता सर्व पक्षाच्या वरिष्ठांना विचारत घेऊन त्याबद्दल निर्णय घेतो. आपण पक्षाची भूमिका होती की ज्यांना तिकीट दिले त्यांना कदाचित स्वीकृत देणार नाही अशी भूमिका एक जाहीरपणे बाहेर आली होती. की आहेच ना. मग त्यामुळे ते थांबले का की नव्याने चेहरे शोधण्यासाठी नाही, पक्षाचा अजेंडा वरिष्ठ ठरवतात. पण ते भारतीय जनता पक्षाचं पहिलं पीक धोरण ज्यांना संधी देतात त्यांना परत ते स्वीकृत करत नाही. त्याचं सादरीकरण झालेलं आहे. तुमच्या नेतृत्वाखाली त्याचं सादरीकरण झालं प्रेससाठी. मी त्यांना अधिकाऱ्यांना बोलून घेतो. आपण पुढच्या आठवड्यात एक प्रेस घेऊ. प्रेस समोर सादरीकरण करून ठेकेदारांना बोलून घ्यायचं. दोन्ही सादरीकरण करू. चिखली येथील प्रतिदुर्गा टेकडी म्हणून महापालिकेने चांगलं केलेलं आहे, पण त्यामध्ये वृक्षतोड आणि बरंच काही तिथं म्हणजे चालू आहे. तर तिथं जर सुधारणा केली तर दुर्गा टेकडी सारखं इथं आपल्याला तुम्ही ऑक्सिजनचा जो काही विषय काढला तर तो बरेचसा तिथे होऊन जाईल. तर तिथे वॉकिंग ट्रॅक आहे, बरेचसं आहे. तिथल्या नागरिकांची मागणी आहे आणि बामास्केटचा जे आपण तिथं प्रकल्प केलेला आहे. तर जास्तीत जास्त वृक्ष आणि सुशोभीकरण जर केलं तर एक चांगलं होऊन जाईल. चिखलीच कुठे आहे? प्रतिदुर्गा टेकडी जो बामास्केटचं जे केलेलं आहे जलशुद्धीकरण. हा, जलशुद्धीकरण. आपले प्रभाग क्षेत्रीय प्रभाग अधिकाऱ्यांकडे जेव्हा बैठक आहे तेव्हा तुम्ही पण या तिथं मी स्वतः व्हिजिट करतो. आणि दुसरे एक जे आपलं वृक्षवाटिका जी आपण चिखलीमध्ये केली होती संतपीठाच्या तिथं, तर ती वृक्षवाटिका जे वृक्ष तयार करायचे ते पण गायब झालेले आहे. तर आपल्याला भविष्यामध्ये जर वृक्ष जर तयार करायचे असेल, त्याचं बीज निर्मिती करायची असेल तर ते पण नाहीये. आयुक्तांनी पण आता उपस्थित केलं. मी पर्यावरणाबाबत एकदम जागरूक आहे. आपण मला क्षेत्रीय कार्यालयात मी जेव्हा येणार आहे तेव्हा तुम्ही भेटावं. त्या अधिकाऱ्यांना घेऊन उद्यान विभागाच्या आपण तिथे जाऊ आणि तिथे लगेच काम चालू करू. ओशीच्या त्याचा टेक्निकची संपत आली.
पुरवणीचं त्याचा विकास आराखड्यात दाखवलं नाही. दुसऱ्या त्याच्या डेपोसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? तुमच्याच मतदारसंघातील समस्या तुमच्या त्यामुळे वाढते तुमच्या मतदारसंघात. नक्कीच यावर विचार केला बापूसाहेब शेवटचं संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं एक सादरीकरण झालं होतं जरा बोल, कारण बरेच पत्रकार तिथे गेलेले आहेत. महाप्रसाद एक महत्वाचा प्रश्न आहे. ज्या अधिकृत बांधकाम करतात आणि ज्या अधिकृत बांधकाम करणाऱ्यांना वृक्ष लावायला सांगतात. मी स्वतः 2 झाडं लावलेली आणि म्हणजे झाडं लावून सुद्धा मी जे काय डिपॉझिट भरले होते ते मला डिपॉझिट काय मिळालं नाहीये. म्हणजे जे बांधतात जे काय झाडं लावतात त्यांना मिळत नाही आणि जे काय करत नाही तर याच्या म्हणजे त्यांनी मला ठराव दाखवला की म्हणजे आता मला त्याची रुंदीच वाढली नाही, हे केलं नाही, आम्ही तिथे तपासणी केली, सगळं झालं. तर याच्या म्हणजे काय होतं जे झाडं लावतात त्यांचं तरी मिळणं गरजेचं आहे. तुम्ही फळ क्षेत्रीय कार्यालय फळ आहे फळला मी येणार आहे. आपले काय आहे आणि जे अनधिकृत बांधतात ते झाडे लावत नाही तरी त्यांचं म्हणजे काय पालिका नेमकं काय सोडून काय पुढे दिशापुढे येते कळत नाही. मध्ये मी तेव्हा उद्यान विभागाला प्रश्न झाला जे पीव्हीजी वगैरे असं आपल्या एजन्सी नेमलेल्या आहेत, ज्या गाड्या असतात कचरा गोळा करणाऱ्या, त्याच्यामध्ये जो वेस्टेज कचरा असतो यामध्ये गाडी ज्या ठिकाणी येते कचरा तिथं ठेवलेला जातो. भंगार वगैरे असतं हे वेगळं काढून ते कामगार असतात ते वेगळं काढून ते बाहेर विकतात आणि त्यांच्याकडनं तिथं असं त्यांच्याकडनं महिन्याला रक्कम घेतली मला वाटतं दिवसाला 200 रुपये घेतात. त्याच्यात लाखो रुपयाचा अपहार होतोय. त्याच्यात काय आपण लक्ष घालणार नाही? मी हे मला शहरात जे 10 स्मार्ट प्रोजेक्ट राबवायचे आहेत त्यापैकी एक कचऱ्याचा प्रोजेक्ट आहे. बाहेर देशात जो कचरा डंपिंग केला जातो तो असा उघड्यावर दिसत नाही किंवा कुठे गाड्यांमध्ये फिरल्याला दिसत नाही. तो एका ठिकाणी अंडरग्राऊंड सगळा कचरा संकलन केला जातो आणि एकदाच तो आठवड्यातून घेऊन त्याचं डंपिंग करतात. तर अशा बाबतीत मी मुख्यमंत्री साहेबांना एक योजना सादर केलेली आहे. जेव्हा मुख्यमंत्री साहेब मला वेळ देतील आणि सकारात्मक प्रतिसाद देतील तर आपण शहरात त्याबद्दल नक्कीच एक प्रयोग करून बघू. आणि बाहेर विकलं जातं त्याच्यावर काय आपण लक्ष घालणार? तेच म्हणतो मी कचरा संकलन आणि कचरा डंपिंग याच्यात एकदम स्मार्ट प्रोसेस झाली तर त्याच्यातलं काही ते अपराध पण होणार नाही आणि कचऱ्याची पण विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावण्यात. भोसरीला जे भोसरी उद्यान आहे नाट्यगृहाच्या पाठीमागे त्या उद्यानामध्ये लहान मुलांना जे खेळ उपयोगी वस्तू आहेत त्याची पूर्णपणे तुटातूट झालेली आहे, फुटाफूट झालेली आहे. लहान मुलांना तिथे खेळायला वस्तू नाहीये त्या ठिकाणी. फक्त आतमध्ये जायचं फिरायचं आणि बाहेर यायचं, पण लहान मुलं खेळण्याच्या आनंदाने त्या ठिकाणी जातात. तर तुम्ही पण या ना क्षेत्रीय विभाग आपण उद्यानांना विजिट देऊ. ही प्रभाग आहे ना हीची तारीख त्यांना सांगा आणि पची तारीख 10 तारीख आहे. पची 10 तारीख आहे साहेब. कांबळे 10 तारीख आहे. महापौर साहेब संतपीठ जे आहे आपलं चिखलीमध्ये त्याच्या विरुद्ध दिशेला नदीच्या पलीकडे 2 आर्यनचे प्लांट आहेत आणि कंटिन्यू त्यामधून धूळ उडत असते. शाळेमध्ये लहान लहान मुलं आहेत त्यांच्या आरोग्याला तिथून धोका पोहोचतोय आता सध्या. ती तक्रार मागे महानगरपालिकेकडे आली होती परंतु ती हद्द आपली नसल्यामुळे महानगरपालिकेकडे ती कारवाई केलेली नाही. मोहीमध्ये आहे का ते? हो मोहीमध्ये पीएमआयडी आता नवीन आयुक्त आले त्यांना आपण सांगू त्याबद्दल. तिथली धूळ संपूर्ण शाळेमध्ये येते इकडे. नक्की कारवाई करू. चिखली आणि कुदळवाडीमध्ये पुन्हा अतिक्रमण होत चाललंय त्याच्यावर काय तुम्ही पुन्हा कारवाई करणार आहे का? आणि तिथं जे केमिकलच्या कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात तिथं त्याचा आता उन्हाळा दिवस चालू आहे तर तिथं वास खूप येतोय तर त्याच्यावर काय कारवाई करणार का तुम्ही? अहो तीच लिस्ट काढायला लावलेली आहे मी तळवड्यापासून चोरलीपर्यंत जे जे त्यांच्यापासून नागरिकांना नदीला जो जो त्रास होतोय त्या केमिकलचा त्यांची लिस्ट आली की मी कारवाई चालू करणार. गेले 2 महिन्यापासून हेच चाललेलं आहे की सांगण्यात येते आणि करण्यात येते असं सांगण्यात नाही. मी 10 दिवस झाले मी इंद्रायणी नदीला गेलो आणि मला लिस्ट आपल्या अधिकाऱ्यांकडून नाही पाहिजे. मला आळंदी नगर परिषदेकडून पाहिजे म्हणजे ते प्रामाणिकपणे भेटत. मी त्यांना सूचना केलेल्या आहेत. आळंदी सीओशी पूर्ण झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की वरच्यांचा रिपोर्ट आला तर आम्ही पुढे देऊ. अहो मी पोल्युशन बोर्डाला पण कळवलंय आणि इथल्या पण पर्यावरण विभागाला कळवलंय. हे सोडून मी जे रेड मारणार आहेत किंवा कारवाई करणार आहेत त्यांच्यासोबत माझे सुद्धा मित्र राहतील म्हणजे कारवाई प्रामाणिकपणे केलेली आहे.